येऊन दाखवा, आहे की नाही? पोलीस बघून घेतील. आणि अजून आज चंपा नावाचा एक म्हणते, काय म्हणते माहितीये का, हे आरक्षण टिकणार नाही सरसगट. ह्यानं 2 वर्ष मराठा उपसमितीचा अध्यक्ष होता. या 2 वर्षामध्ये काय केलं माहितीये का, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण कसं देता येणार नाही याच्यासाठीच काम केलंय. त्याच्या अगोदर आपले शेजारचे अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा उपसमितीचे अध्यक्ष होते. पण त्यांनी प्रयत्न काय केले की मराठा समाजाला ओबीसीतून टिकाऊ आरक्षण न देता फसवं आरक्षण द्यायचं आणि इलेक्शन पुरतं वापरून फेकून द्यायचं. अशा प्रकारचे नियोजन प्रत्येक वेळेस उपसमितीच्या अध्यक्षाने केलेलं आहे. आणि आताच सरांनी सांगितलं की अध्यक्ष बदलले, आपल्याला काही घेणं देणं नाही. याच्यासाठी एक राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आहे, अरे खिलाफ है, अरे खिलाफ है तो होने दो, जान थोड़ी है, खिलाफ है तो होने दो, जान थोड़ी है, ये आसमान नहीं है, सब धुआं धुआं है. हमारा मालिक हमारे राजे छत्रपति शिवाजी महाराज है. इन आती जाती सरकारों से हमें क्या लेना देना है, हमें क्या लेना देना है. आणि आता तर आपल्याला मनोजदादा जरांगे पाटील नावाचा एक प्रचंड समाजाशी तळमळ असणारं नेतृत्व लाभलेलं आहे. आणि यांच्या मागे जर आपण ठामपणे उभं राहिलो तर निश्चितच आपल्याला हक्काचं ओबीसी आरक्षण मिळणार आहे. कारण आपण ओबीसी मध्ये आहेत. आताच लोंढे सर असतील, क्षीरसागर सर असतील, सर्व मान्यवर जे असतील, वेटी सर असतील, यांनी सुंदर असं तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे. आमचा अंकुशराव असेल की ओबीसी मध्ये आपले जेव्हा लोकसंख्या मोजतात ना, डोके मोजतात, तेव्हा आपलं काय करतात माहितीये का, ओबीसी मध्ये मोजतात की कुणबी आहेत, एकच आहेत मराठा आणि कुणबी एकच. आणि जेव्हा आरक्षण द्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्या ओपन मध्ये टाकतात. म्हणजे डबल टिबल नुकसान आहे. आणि याच्यामुळे मित्रांनो, आपले मुलं हुशार असून सुद्धा, गुणवान असून सुद्धा या नोकऱ्यापासून, शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अजून एवढी दुर्दशा करून ठेवली आहे मित्रांनो, रात्रंदिवस झोप येत नाही. आम्ही हे जे वेड्यासारखं फिरतोय ना, कशामुळे फिरतो माहितीये का, आमचे भोसले साहेब या मराठा आरक्षणाच्या धगधगत्या अग्निकुंडामध्ये स्वतःची नोकरी अर्पण केली 1.5 लाखाची. भोसले साहेबांना कशामुळे रात्रंदिवस झोप येत नव्हती, हा विद्यार्थ्यांवर, मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय बघून. अन्यायाचं एक आहे का अन्याय, नोकरीमध्ये फक्त 7% राहिलेत मराठे, जे की 34% अधिकार असताना. कशामुळे झालं, हे नसलेल्या आरक्षणामुळं. अजून दुसरं एक सांगतो तुम्हाला, या तपोवनच्या तपोभूमी मधला एखादा जर विद्यार्थी 8वी 9वीला गेला तर त्याच्या माय बापाला हे तपोवन सोडून वसमतला, औंढ्याला, हिंगोलीला, नांदेडला राहावं लागतं. कशासाठी, तर लेकराच्या शिक्षणासाठी राहावं लागतं की नाही, हो की नाही म्हणा. ह्याच्यामुळं तुमचं नुकसान किती होतं माहितीये का मित्रांनो, तुमचं एक तर आर्थिक नुकसान आहे, तुम्हाला एक तिथं राहण्याचा पूर्ण खर्च करावा लागतो फक्त आणि फक्त तुम्हालाच. बरं, बाकी सगळे जे कॅटेगरी आहेत यांच्यासाठी स्पेशल वसतिगृह आहेत. आपलं काहीही म्हणणं नाही, कितीही वसतिगृह करा, त्यांचं शिक्षण मोफत करा, घेणं आम्हाला काही नको, आमच्या पोटात दुखत नाही. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज आहोत, देणारे आहोत. त्याच्यामुळे त्यांना किती दिले तरी आम्हाला त्रास होत नाही. पण आम्हालाच कार्य अन्याय करता तुम्ही. मराठ्यांना प्रत्येक तालुक्याला वसतिगृह सुरू करत म्हणले होते 2018ला. किती वसतिगृह सुरू झाले सांगा, एकही नाही झालं. पण बाकीच्यांची घोषणा केली नव्हती, कुणाचीच केली होती का? पण वसतिगृह मात्र तालुक्याला झालेले. हा भेदभाव का? आणि आमचं हक्काचं आरक्षण मागितलं की म्हणता मला ते जातीवादी. अरे जातीवादी खरे तुम्ही आहेत. शाळेमध्ये लेकरू आल्यानंतर अगोदर त्याला जात विचारता, त्याच्या जातीनुसार शिक्षण देता, तुम्ही त्याला जातीनुसार शिष्यवृत्ती देता. खरे जातीवादी तुम्ही आहेत. तुम्ही आमच्यावर अन्याय करता. आमच्या लेकराबाळाच्या तोंडाचा जो घास आहे तुम्ही काढून घेता, तोंडामधला काढून इतरांना देता. पण आता नाही, आता हा अन्याय सहन करायचा नाही. म्हणून आम्ही या लढ्यामध्ये उतरलो आहेत. उतरण्याचा हेतू काही नाही, फक्त आणि फक्त मनोजदादा, संघर्षयोद्धा मनोजदादा सारखं खंबीर नेतृत्व लाभलं आहे, जे समाजाशी प्रामाणिक आहे. इतके दिवस आम्ही एवढ्या ताकदीने उतरलो होतो. 12-12, 1-1 वाजता आम्ही काय येडे नाहीत, त्याच्यापेक्षा भारी आहे ध्येय वेळे येतो. आणि ध्येय कशाचं आहे, तर फक्त आणि फक्त ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना साथ द्यायचं. बाकी दुसरं काही ध्येय नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि हे ध्येय मिळवण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी हरकत नाही. पण तुमची सगळ्यांची साथ पाहिजेत. या तपोवनच्या भूमीमध्ये मी जेव्हा आलो, मला एवढं छान वाटलं की नाही.
कदमांचं गाव आहे म्हणून असं म्हणून नाही, परंतु तुमच्यामधली जी चळवळ आहे ती मी बघितली. तुम्ही जे घोषणा देत होत्या असं मला कुठं दिसलं नाही. बरं, तुमच्याकडे ते स्किल आहे, असं आक्रमकपणे तुम्ही तुमचं व्यक्त होत होता, हाताच्या मुठी आवळून अशी घोषणा देत होता. ते खूप चांगलं आहे आणि कोणताही लढा असाच चालायचा असतो. असं बोलण्यासारखं भरपूर आहे. फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची की मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशिवाय आपल्याला दुसरं कोणीही साथ देणार नाही. आपल्या लेकराबाळांच्या भविष्याचा विचार करणारे फक्त आणि फक्त मनोजदादा आहेत. म्हणून आपण फक्त आणि फक्त त्यांच्या सोबतच राहायचं एवढी सर्वांना विनंती करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हाताच्या मुठी आवळून तपोवनच्या तपोभूमीमध्ये आवाज घुमला पाहिजे हर हर महादेवचा. हर हर मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. छत्रपती संभाजी महाराजांचा. जाना है जाना है जाना है जाना है. आता कुठे जायचं. आता कुठे जायचं. कशासाठी जायचं. जरांगे पाटील तुम माझ्यावर. ते तुमचा जो जोश आहे हा जोश व्हिडिओच्या माध्यमातून तिथे पोहोचणार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तुमच्या गावाचा हा व्हिडिओ 100% मनोजदादा बघणार आहे. कारण मनोजदादा जरी अंतरवादीमध्ये राहत असतो, ज्या गावाचा उत्साह जास्त आहे ते त्याला लगेच नीट. काल आम्ही सोमठाण्यामध्ये होतो पोळ्याच्या दिवशी है ना साहेब. साहेब तरी म्हणू लागले बाबा पोळा हा सण आहे, त्या दिवशी सावळी बैठक घ्यावं की नाही, आपण जावं की नाही, आपला बरं दिसेल का. तर त्या लोकांनी आग्रह खूप केला सोमठाण्याचे. तर ते व्हिडिओ मनोजदादाला लगेच दुसऱ्या दिवशी बघितला आणि म्हणले आता माझ्या समाजाला आरक्षण मिळणार आहे, कारण माझा समाज जागृत झालेला आहे. ते मनोजदादाचे वाक्य आहे. त्यांच्या स्वयंसेवकांना सोबतच्या अंगरक्षकांना मला आता फोन करून सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी. आणि तुमच्या मधलं जे हे आहे, तुमच्या तपोवनचं जे आहे आपलं जे, हा पण त्यांचा उत्साह बघणार आहेत. धन्यवाद. एवढं बोलून थांबतो. जय जाऊ जय शिवराय.